नमस्कार मित्रांनो, गॉड इज एव्हरीथिंग या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत श्री शिवलीलामृत कथासारमधील अध्याय 13व्यातील कथा दुसरी, ज्याचं नाव आहे त्रिपुरा वध. तर चला मग सुरू करू. हिमालय व मैनावती यांना मैनाक नावाचा पुत्र होता. त्यानंतर ही कन्या झाली. तिचे नाव उमा ठेवले. एकदा भगवान शंकर हिमालयावर तपश्चर्या करण्यासाठी गेले. सोबत नंदी होता. तेव्हा त्यांचे दर्शन घेण्यासाठी हिमालय सहकुटुंब त्यांच्याकडे गेले. त्याने शिवाची स्तुती केली. सोबत हिमालयाची कन्या उमाही होती. तिनेही शंकराची स्तुती केली आणि त्यांना वंदन केले. त्यानंतर ती रोज आपल्या सख्यांना घेऊन शंकराच्या दर्शनासाठी येत असे. रोज त्यांची विधिवत पूजा आणि स्तुती ती करीत असे. शंकर ध्यानस्थ असत. त्यावेळी तारकासूर नावाचा प्रबल दैत्य होता. त्याचे तारकास, बिंदुमाली आणि कमललोचन या नावाचे 3 पुत्र होते. त्यांनी तप करून शिवाला प्रसन्न करून घेतले. पूजेच्या वेळी ते 1000 कमलपुष्पे शिवाला अर्पण करीत. एकदा 3 कमळे कमी पडली. तेव्हा त्या तिघांनी आपली मस्तके कमळाच्या ऐवजी तोडून वाहिली. त्यांच्या भक्तीने भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांना पुन्हा त्यांनी जिवंत केले आणि आकाशात निवास करण्यासाठी 3 नगरे निर्माण करून दिली. असा वर दिला की जो कोणी एकाच बाणात 3ही नगरांना विध्वंस करील तोच तुमचा संहार करील. अन्यथा देवा इतके सहस्त्र वर्षे तुम्हाला आयुष्य राहील. शंकराकडून असे वरदान मिळताच ते 3ही दैत्य उन्मत्त होऊन 3ही लोकात अत्याचार करू लागले. सर्व देव विष्णूला शरण गेले. विष्णूंनी देवाचे गाऱ्हाणे ऐकले व ते देवांना घेऊन शंकराकडे कैलासावर गेले. शंकरांची स्तुती त्यांनी केली आणि 3ही दैत्यांच्या अत्याचाराचे वर्णन केले. ते ऐकून शंकराला क्रोध आला. ते म्हणाले, मी या तिघांचा म्हणजेच त्रिपुरांचा नाश करीन. मला दिव्य रथ पाहिजे. देवांनी पृथ्वीचा रथ केला. त्याला सूर्य आणि चंद्र ही चाके केली. मंदार पर्वत हा आख तर 4 पुरुषार्थ हे खांब केले. 4 वेद हे 4 घोडे केले. ब्रह्मदेवाला सारथी केले. 6 शास्त्रे हे लगाम तसेच पुराणे हे तटबंध केले. उपपुराण हे खिळे तर मेरू पर्वत हे धनुष्य. शेषधनुष्याची दोरी, विष्णू हाच बाण असा दिव्य रथ तयार करून शंकराला दिला. शंकर त्यावर चढू लागला तेव्हा तो रथ भूमीमध्ये जाऊ लागला. हे पाहून नंदीने आपल्या शिंगाने रथ वर उचलला. मग एक पाय नंदीवर आणि दुसरा रथात ठेवून शंकराने युद्ध आरंभिले. त्याने त्रिपुराची सेना नष्ट केली. वीरभद्राने असंख्य राक्षस मारले. पण दैत्याजवळ अमृत कुंडे होती. अमृत शिंपडले की दैत्य पुनः जिवंत होत होते.
शंकरांनी मेघास्त्र योजून अमृतकुंडे बुडवून टाकली. तिन्ही नगरे अंतराळात फिरत होती. पण दैत्य जरी दुराचारी असले तरी त्यांच्या स्त्रिया पतिव्रता असल्यामुळे असुरावर शरसंधान होऊ शकत नव्हते. मग विष्णूने बौद्ध रूप धारण केले आणि दैत्यांच्या नगरीत जाऊन स्त्रियांना व इतरांना चार्वाकमत म्हणजेच 84 आसने सांगितले. त्यामुळे स्त्रियांमधील कामवासना वाढून त्या दुराचारी झाल्या. त्या पतिव्रता राहिल्याच नाहीत. तेव्हा शंकराने विष्णुरूपी बाण सरसावला, धनुष्यावर लावला. त्यावर पाशुपत अस्त्राचा मंत्र स्थापन केला आणि प्रत्यंचा ओढून बाण सोडला. त्या बाणाचे तेज सहस्त्र सूर्य एकाच वेळी उगवेल असे भासले. विश्वसंहारासाठी काळदंड, प्रलयाग्नीची प्रचंड ज्वाला, कृतांताची जिव्हा असा तो बाण होता. नवखंड पृथ्वी, आकाश हादरले. त्यांच्या भयाने राक्षस गुहेत लपून बसली. काही मूर्छा येऊन मरून पडली. अशा अस्त्राने क्षणार्धात दैत्यांची तिन्ही नगरे जाळून टाकली. शंकराच्या तृतीय नेत्रातील अग्नी त्याला सहाय्यकर्ता झाली. राक्षसाचे सैन्य भस्मसात झाले. देव शंकराची स्तुती करू लागले. आपल्या मुलांचा वध झालेला पाहून तारकासूर संतप्त झाला. त्याने चंद्र, सूर्य, अप्सरा, देव यांना कारावासात टाकले. राक्षसाच्या उपद्रवाने ऋषी, मुनी, गंधर्व भयभीत झाले. देवाच्या अंगी तारकासुराला मारण्याचे सामर्थ्य नव्हते. तेव्हा ब्रह्मा, विष्णू, इंद्र यांनी एकत्र बसून विचार केला की उमा, महेश यांना पुत्र झाला तरच तो तारकासुराला मारू शकेल. पण हे व्हावे कसे? शंकर तपश्चर्या करीत बसले होते. तेव्हा देवतांनी कामदेव याला बोलविले आणि आपले कार्य करण्याची गळ घातली. शिवाच्या मनात उमेबद्दल प्रेम उत्पन्न कर. आपल्या जीवाला भय असूनही त्याने देवांची आज्ञा मान्य केली. तो आपल्या पत्नी रतीसह हिमालयावर गेली. रती उमेच्या स्वरूपात प्रविष्ट झाली. वसंत ऋतूचे वनात आगमन झाले. उमा मिलनोत्सुक होऊन नृत्य करू लागली. पण ती शंकराच्या भयाने कामदेवाच्या मागे मागे राहत होती. तपामध्ये विघ्न आले म्हणून शंकराने रागाने तिसरा नेत्र उघडला. त्याने समोर पाहिले तो कामदेव दिसला. त्या क्षणी तो जळून भस्म झाला. तेव्हापासून शंकराने आज्ञा केली की या दिवशी अग्नी प्रदीप्त करून मनातले किल्मिष जाळून टाकावे. त्याला हुताशनी पौर्णिमा असे म्हणावे. कामदेवाचे भस्म झाल्यावर शंकर हिमालयावरून कैलास पर्वतावर गेला. कामदेवाच्या विरहाने रती शोक करू लागली. तिने शंकराची प्रार्थना केली. कामदेवाला सजीव करून जीवदान द्या म्हणून विनंती करू लागली. तिची दया येऊन शंकर म्हणाले, कृष्णावतारात तुझा पती रुक्मिणीचा पुत्र म्हणून अवतरेल. ब्रह्मदेवाने कामदेवाला शाप दिला होता की तू शंकराच्या दृष्टीने भस्म होशील, कारण
कामदेवाच्या प्रतापाने ब्रह्मदेवाला आपल्याच कन्येबद्दल कामवासना निर्माण झाली होती. इकडे उमा शिवप्राप्तीसाठी उग्र तप करू लागली. सप्त ऋषींनी शंकराची प्रार्थना केली की हिमालयाची कन्या हिचा पत्नी म्हणून स्वीकार करावा. तेव्हा शंकरांनी सप्तऋषींची विनंती मान्य केली. परंतु उमेच्या प्रेमाची परीक्षा पाहण्यासाठी शंकराने बटूचा वेश धारण केला आणि ते तिच्याकडे गेले आणि म्हणाले, तू येथे कोणत्या कामनेच्या पूर्तीसाठी तप करीत आहेस? ती म्हणाली, कैलासनाथ माझा पती म्हणून मला प्राप्त व्हावा यासाठी मी तपश्चर्या करीत आहे. तेव्हा बटू म्हणाला, तू स्वतः हिमालयाची तरुण रूप संपन्न अशी कन्या आहेस, वैभवात वाढलेली आहेस आणि तो शंकर भिकारी, क्रोधी, कुरूप, सिंहाचे हत्तीचे कातडे पांघरतो, साप गळ्यात घालतो, त्याच्या भोवती भूतेही नाचतात, त्याला राहण्यासाठी चांगले निवासही नाही, तो स्मशानात राहतो. मला समजतच नाही तुला तो कसा काय आवडला. त्यापेक्षा तू विष्णूला पती म्हणून स्वीकारले तर तो गुणवान देव तुला वैभवात ठेवील. तो मोठा रसिक, विलासी, लक्ष्मीवंत आहे. विष्णूच तुला योग्य वर आहे. शंकर तुला सर्वस्वी अयोग्य वर आहे. शिवाची निंदा ऐकताच उमा संतापली आणि त्या बटूला म्हणाली, शिवनिंदका, दृष्टा, तू ब्राह्मण आहेस म्हणून मी तुला क्षमा करते, अन्यथा शिवनिंदेच्या अपराधाबद्दल शिक्षा केलीच असती. तू त्वरित येथून चालता हो. तिचा संताप बोलण्यातील निश्चय पाहून शंकर प्रसन्न झाले. बटूचे रूप टाकून आपले कर्पूरगौर रूप प्रकट करून उमेच्या पुढे उभे राहिले. त्यांना पाहून उमेने त्यांचे चरण धरले, जय जयकार केला. त्यांच्या भोवती प्रदक्षिणा घालून सन्मुख अधोवदन उभी राहिली आणि तिने शिवाची स्तुती केली. हे पाहून शंकर म्हणाले, उमा, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. पाहिजे ते वरदान माग. यावर उमा सलज्ज होऊन म्हणाली, देवा, मला आपल्या चरणापाशी जागा द्या. माझा आपली अर्धांगिनी म्हणून स्वीकार करा, हीच माझी इच्छा आहे. तथास्तु म्हणून शंकर उमेचा निरोप घेऊन कैलासावर गेले. कैलासावर आल्यावर शंकराने सप्त ऋषींना निमंत्रित केले. त्यांना हिमालयाकडे पाठविले. हिमालयाने त्यांचे आदरपूर्वक स्वागत केले आणि त्यांना बसविले. अरुंधतीने उमेला पाहिले आणि म्हटले, शिवपार्वतीचा जोडा शोभून दिसेल. सप्त ऋषींनी शिवाचा मनोदय हिमालयाला सांगून मन्मथ संवत्सरी चैत्रमासी शुद्ध अष्टमी तिशीला शिवपार्वतीच्या विवाहाचा निश्चय झाला. सप्त ऋषींनी कैलासावर जाऊन शंकराला सर्व वृत्तांत सांगितला. त्याप्रमाणे सूचना देऊन ते स्वस्थानी गेले. काही दिवसांनी शंकरांनी नंदीकडून सर्व देवदेवतांना लग्नाचे निमंत्रण पाठविले. लक्ष्मी विष्णू, ब्रह्मा ब्रह्माणी, इंद्र इंद्राणी, 88,000 ऋषी आणि त्यांचे शिष्य, रिद्धिसिद्धी, चारण यज्ञ, गंधर्व, किन्नर, गुह्याक, पितृगण, मारुदगण, अष्टवसु, एकादशारुद्र, द्वादशरवी, लोकपाल,
नवग्रह, अष्टनायिका या सर्वांसह आपल्या गणांना घेऊन शंकर हिमालयास आले. हिमालयाने सर्वांचे स्वागत केले. 10 सहस्त्र चौरस योजने विस्तीर्ण मंडपात त्यांना नेले. त्यांना उतरण्यासाठी रत्नजडित सुवर्णाचे निवासस्थान तयार केले. शिवाचे रूप पाहून वधूकडील लोकांना विस्मय वाटला. अनेक तर्कवितर्क सुरू झाले. तोपर्यंत विवाह मुहूर्त जवळ आला. विवाह कार्याची सर्व व्यवस्था ब्रह्मदेव स्वतः जातीने पाहत होते. अष्टसिद्धी, नवनिधी तेथे असल्यामुळे कोणत्या वस्तूचे उणे नव्हते. शुभ समयावर हिमालयाने नवऱ्या मुलाला मिरवीत लग्नमंडपात नेले. लग्नघटिका जवळ आल्यावर वधू सर्व प्रकारच्या आभूषणांनी सुसज्ज होऊन भरजरी वस्त्र नेसून मैत्रिणींबरोबर विवाह मंडपात आली. तिला अंतपटाआड उभी केली. लग्नघटिकेचा निर्देश स्वतः सूर्यदेवांनी केला. बृहस्पतीने मंगलाष्टके म्हटली. ब्रह्मदेवाने पुण्याहवाचन केले. विधिपूर्वक कन्यादान झाले आणि लग्न झाले. वधू-वर कुंडाभोवती प्रदक्षिणा करू लागले. तोपर्यंत वराकडील कोणालाही वधूचे नखही दृष्टीस पडले नाही. सप्तपदी करताना मात्र ब्रह्मदेवाला पार्वतीचे नखे दिसली. तेवढ्याने त्याचे मन विचलित झाले. त्याच्या ठिकाणी तेज प्रकट झाले. त्यातून 60,000 बालखिल्य ऋषी तत्काळ जन्माला आले. हा अपराध पाहून शंकराला प्रचंड राग आला आणि ब्रह्मदेवाचे 5वे मस्तक शंकराने उडविले. लग्नमंडपात हाहाकार उडाला. विष्णूने शंकराची समजूत घालून रागाने अनर्थ न करण्याची विनंती केली. त्यावेळी ब्रह्माचे चतुरानन म्हणजेच चतुर्मुखी असे नाव ठेवले. यथाविधी विवाह सोहळा पार पडला. 4 दिवस हिमालयाने वराकडील लोकांना मिष्टान्न भोजन दिले. वस्त्र अलंकार भेट दिले. त्यानंतर पार्वतीची सासरी पाठवणी करण्यात आली. शंकर कैलासावर आले. सर्व देवांनी शंकराची स्तुती करून विनंती केली की, हे देवादिदेवा, आपण कामदेवाला जाळून टाकल्यामुळे विश्वातील उत्पत्तीच थांबली आहे. तेव्हा कसेही करून कामदेवाला पुनः जिवंत करा. तेव्हा शंकरांनी त्याला पुन्हा कामदेवाच्या शक्तीला पुनर्जीवन प्रदान केले. परंतु तो विदेही राहिला. लोकांच्या मनात त्याला राहायला जागा दिली. म्हणून त्याला मनोभव अनंग या नावाने ओळखू लागले. आणि या ठिकाणी अध्याय 13व्यातली कथा दुसरी संपन्न होते. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इथून पुढची तिसरी कथा बघणार आहोत. धन्यवाद.